नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. माझ्यासोबत ही खूप गोड जोडी आहे, ज्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात ऊत आणलाय. राज आणि आर्या. ऊत आणलाय खऱ्या अर्थाने, मी चांगल्या अर्थाने म्हणतो बरं का, तुम्ही याचे वाईट अर्थ काढू नका. सो राज आणि आर्या दोघांचं खूप खूप स्वागत. दोघं खूप छान दिसतंय. स्पेशली आर्या साडीत खूप गोड दिसतेस तू. आणि दोघांची आम्ही ट्रेलर बघितला. फ्रेश पेअर आमच्या समोर येत आहे आणि दोघांची केमिस्ट्री खूप क्यूट वाटते. विशेषतः तुमच्यावर जे गाणं चित्रित करण्यात आलंय त्याच्याविषयी आपण बोलूच. पण मला सुरुवात येण्या करायची की ह्या सिनेमाची प्रोसेस कशी सुरू झाली. सगळ्यात महत्वाचं, अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये ही फिल्म गाजते. परदेशात तुम्ही जाऊन आला आहात, रिस्पॉन्स चांगला मिळतोय. ती प्रोसेस सगळी कशी सुरू झाली राज? थोडक्यात खूप लेंदी प्रोसेस होती ॲक्च्युली. चित्रपटाचा विषयच हा सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे. तो कन्सेप्टच माझा होता की फेस्टिवलला मोस्टली जास्तीत जास्त फेस्टिवल कॉम्पिटिशनला ही फिल्म पाठवायची आणि नशिबाने एक एक कॉम्पिटिशन आपण जिंकत गेलो. तसं सिनेविश्वातला महाराष्ट्रातला महत्त्वाचा सिनेविश्वातला फिल्म फेस्टिवल कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देखील ऊत भावनांचा उद्रेक हा चित्रपट कौतुकास पात्र ठरला. नुकत्याच श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही ऊतने बाजी मारली. हो हो. तर सामाजिक विषय असल्यामुळे आम्ही विविध विषय जे समाजात घडतायत, जे वास्तव घडतंय, पण सर्वसामान्य लोक त्याच्याकडे कानाडोळा करतायत, दुर्लक्ष करतायत. पण ते रिअल फॅक्ट आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, कारण ते आपल्या आजूबाजूला घडतंय. सो माझं असं म्हणणं आहे की चित्रपट हा समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे. तर आपण चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी प्रेरणा किंवा काहीतरी मोटिवेशनल मेसेज दिला पाहिजे. सो आमचा इम्पॅक्ट असा होता की सामाजिक विषय असल्यामुळे मग आम्ही जास्तीत जास्त सर फेस्टिवलला एंट्री केली आणि त्याच्यानंतर आम्हाला असं प्राइजेस मिळत गेले. सो त्याचं सर्व श्रेय हे कलाकारांना आहे, टेक्निकल टीमला आहे. म्हणजे ऊत ह्या शब्दाशी निगडीत सर्व व्यक्तीला हे श्रेय जातं. वा वा. आर्या, तुला आर्या म्हणू का आर्या म्हणू? कारण सगळी आर्या, कारण किंवा जेवढ्या तारा म्हटलं तरी चालेल. ज्या पण इव्हेंटला जातेच आलियापासून त्याचं कम्पेअर होतंय. हो. तर सुरुवातीलाच एवढी मोठी कॉम्प्लिमेंट मिळणं काय वाटतं? ऍक्च्युली आलिया भट सारखी मी दिसते असं मला खूप लहानपणीपासून बोलतात हो. सगळेजण. सो मला त्याची सवयच आहे तसं बघायला गेलं तर. बट खरं म्हणजे तर मला माझा पहिलाच मूवी आहे. प्रथम पदार्पण करते मी ह्या मूवीमध्ये. आणि मला फ्युचरमध्ये जास्ती आवडेल जर मला सगळीजण ताराच्या नावाने ओळखतील तर. वा. कारण ट्रेलर माझा बघून पहिला वाटतं दोघांना त्या त्या नावाने ओळख मिळेल. हो, हो. सो माझं हेच आहे की माझी अशी खूप इच्छा आहे की सगळ्यांना मूवी आवडली पाहिजे. सो या आय एम व्हेरी एक्सायटेड. थँक्यू. वा. राज, खरं तर सिनेमाचा विषय खूप गंभीर आहे. म्हणजे आम्ही बघितलं शेतकरी आत्महत्येसारखा प्रश्न पण माझ्या मते सिनेमात खूप पद्धतीने वापरण्यात हाताळण्यात आलेला आहे. आणि सोबतीला तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी पण सुरू आहे. प्लस एका युवकाचं स्वप्न आहे. तर अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून केला गेला आहे. तर ॲज अ ऍक्टर म्हणून दडपण आहे का, की पहिलाच सिनेमा आहे आणि एवढे विषय आपण हाताळतोय, त्यात तू एका रफ अँड टफ भूमिकेत पण असणार आहे. स्टार्टिंगला थोडं दडपण होतं, पण मेथड ॲक्टिंगची प्रोसेस करून आणि खूप अभ्यास केला मी त्या कॅरेक्टरचा. ॲक्च्युली सरांनी सांगितलं की राज, मला मेथड ॲक्टिंग पाहिजे, प्रॉपर कॅरेक्टरची स्टडी करून जो कॅरेक्टर आहे त्याला तू जस्टिफाय केला पाहिजे. कारण काय आहे सर की या चित्रपटात जो कॅरेक्टर आहे शरणम, हा लहानपणापासून त्याची आर्थिक परिस्थिती खूप बेताची असते. जसं एक प्रामुख्याने तुम्ही पाहू शकता की खेडेगावातला जो तरुण असतो, की आर्थिक परिस्थिती बेताची जरी असली तरी पुराशी स्वप्न बाळगलेला असतो आणि स्वतःच्या मेहनतीवर, जिद्दीवर तो अभ्यास करून त्याचं स्वप्न असतं की मला IPS बनायचं आहे. तो ते स्वप्न पूर्ण करतो पण. पण त्याच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्या समाजाशी निगडीत आहेत. समाज व्यवस्था असेल, मग कुठल्या अलंकारिक व्यवस्था असतील, त्याला तोही बळी पडतो आणि त्याच्यानंतर तो एक डिसिजन घेतो. तर ते खूप शॉकिंग असतं. आज आपण बघतोय की समाजामध्ये विविध घटना अशा घडतात, म्हणजे लिटरली अंगावर काटा येतो त्या घटना बघितल्यानंतर. पण आपण 2 दिवस वाचतो आणि दुर्लक्ष करतो. तर माझा जॉनर असा आहे की मी थोडा एक वास्तववादी विचारांचा कॅरेक्टर म्हणजे मुलगा आहे. तर मला असं वाटतं की जे रियालिटी जे घडतंय ते आपण समाजासमोर मांडलं पाहिजे, जेणेकरून समाज जागृती होईल आणि त्याच्यातून एक मेसेज जाईल चांगला, आणि जेणेकरून जे काही घटना घडतायत त्या कुठेतरी थांबतील, असा माझा एक प्रयत्न आहे. सो थोडं दडपण स्टार्टिंगला होतं, पण मी खूप डीपली अभ्यास केला, थोडंसं मेथड ॲक्टिंगची प्रॅक्टिस केली आणि म्हटलं की नाही, हे कॅरेक्टर असं आहे तर प्रॉपर त्याची स्टडी केली पाहिजे. आणि ते कारण ते एक कॅरेक्टर नाही आहे, ते संपूर्ण समाजाला ते डेडिकेट करत आहे. त्याच्यामुळे मग तो मी अभ्यास केला आणि तसं मी आय होप मी कॅरेक्टर प्ले केलं. तर बघूया ऑडियन्स कसं काय करतात. आर्या, Yes.
सिनेमाचं केंद्रस्थान जरी राज असला तरी एकीकडे तुमच्या दोघांची पॅरलल लव्ह स्टोरी चालते. तर नेमकी ही तारा कशी आहे? ऍक्च्युली तारा हे कॅरेक्टर जे आहे ते मला खूप मी रिलेट करते त्याला, कारण ती माझ्यासारखीच आउट गोईंग कॉलेज गर्ल आहे, यंग आहे ती खूप जास्ती, आणि तिला असं म्हणजे सुंदर दिसायचं शौक आहे, किंवा बिंदास आहे ती. सो तिच्या लाईफमध्ये जे घडते ते खूप जास्ती एक आता सांगू नाही शकत, सगळंच रिव्हील नाही करू शकत, बट ट्रॅजिक आहे, खूप जास्ती ट्रॅजिक आहे. आणि अशक्य असं मी सांगू शकेन की अशक्य गोष्टी घडतात तिच्याबरोबर. आणि तेच सगळ्यांना ते दिसणार आहे ती स्टोरीमध्ये, की कसं त्या कॅरेक्टरची स्टोरी पुढे जाते आणि असं तसं. ओव्हरऑल सांगायला गेलं तर खूपच इंटरेस्टिंग आहे तारा. सो लोकांना नक्की आवडेल. बरं, तुला ताराची भूमिका कशी मिळाली? कारण राज तर सहनिर्माता पण सिनेमाचा आहे. येस. माझ्या मते सिनेमाचे ते दिग्दर्शक आहेत राम मलिक, ते तुझ्या वडिलांचे आय थिंक मित्र आहे. नाही 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 का? नाही. ही भूमिका तुला कशी मिळाली? मी ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट करत होती आधी, आणि लॉकडाऊन लागलेलं, लास्ट वेव्ह लॉकडाऊनची चालू होती, तेव्हा मला माझ्या एका मित्राने, असंच मुंबईमध्ये एक मित्र आहे, तो कास्टिंग करत असतो, तर त्याने मला सांगितलं की असा असा रोल आहे, तू येशील का, ऑडिशन देऊन बघ. माझ्या लाईफमधली पहिली ऑडिशन होती, आणि पहिला मला मूवी लीडचा मिळाले आहे. माझं नशीब खूप चांगलं आहे, मी असं सांगेन की मला एवढा चांगला रोल मिळाला, आणि एवढी चांगली टीम मिळाली, आणि एवढे चांगले डायरेक्टर मिळाले, एवढा चांगला सपोर्टिंग लीड मिळाला. मजा आली. निर्माता पण आहे तुम्ही, तर हो. नको बोलू. येस, डेफिनेटली दॅट टू. पण तुझं सो होतं आधीपासून ऍक्टर व्हायचंच ठरवलं होतं का ते? मला ॲक्च्युली हॉबी सांगू शकत होती मी, की मला ॲक्टिंग करायला खूप आवडायची, आणि माझा छंद होता तो. बट मी तो जोपासू शकली म्हणून मी खूप जास्ती ग्लॅड आहे, आनंदी आहे. राज, तू पण स्वतः पेशाला आय थिंक वकील आहेस, तर मग असं एकदम वकिली करता करता अभिनयात यावंसं का वाटलं? आणि ते पण नुसतं तू अभिनयच करत नाहीयेस, तर निर्माता म्हणून तू जोडला गेलायस. निर्मिती करणे एका चित्रपटाचे खूप मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. तर ते दिसते तुझ्या चेहऱ्यावरून थकवा जाणवतो. सर याचा प्रवास आहे ना खूप मोठा आहे. ॲक्च्युली जेव्हा मी महाविद्यालयात होतो, कॉलेजमध्ये लॉचं शिक्षण घेत होतो, तेव्हापासून सर एक आवड होती या क्षेत्राची. पण माझं असं कोणी काही गॉडफादर नाही, किंवा आय एम नॉट अ स्टार किड, किंवा वी डोंट हॅव एनी गॉडफादर सर. मी कल्याणसारख्या उपनगरात राहतो. वडील माझे शासकीय सेवेतून निवृत्त झालेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं की सर टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर मी खूप स्ट्रगल केला, आणि त्याच्यानंतर मग मी एकांकिका नाटकं करत करत गेलो. त्याच्यानंतर मी भरपूर ऑडिशन्स दिल्या, टी व्ही ॲड्स, मूवीज केल्या, आणि नंतर सर वकिली व्यवसाय करता करता कुठेतरी वाटायचं की अरे यार, एक आपलं पॅशन आपण थोडंसं एक केलं पाहिजे. मग मी तो व्यवसाय करता 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 थोडंसं अजून काही गोष्टी केल्या, जॉब करायचो. नंतर मग मी म्हटलं सर मी जी स्क्रिप्ट बघितली, असं मी बोलू शकतो की जेवढा मी मुलीच्या प्रेमात नाही पडलो, तेवढा मी ह्या स्क्रिप्टच्या प्रेमात पडलं, की म्हटलं यार ये कुछ तो अलग है, काहीतरी आपण करूया. खूप छान कन्सेप्ट होता. कारण माझं कसं, तुम्हाला मगाशी बोललो साहेब, की मला ना थोडं माझा जॉनर वेगळा आहे, की मला ते नाही आवडत. जे आहे ते थोडंसं समाजासमोर मांडलं पाहिजे. तसं मी थोडासा प्रयत्न केला सर, अजून 2-3 जरा पार्टनर घेतले, आणि आम्ही लॉकडाऊनमध्ये उतरलो होतो सर. परत लॉकडाऊन लागल्यानंतर परत आम्ही स्टॉप झालो. पण मी काही जिद्द हरलो नाही, की म्हटलं नाही यार, परत त्याच नव्या उमेदीने परत उतरलो सर. आणि नशिबाने सर फिल्म बनवली, आणि माझा पहिलाच चित्रपट कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गेला. लिटरली स्टेजवर रडलो, म्हटलं यार चल, आपल्या कामाची पोचपावती मिळाली, की एवढा संघर्ष आपण केला, आणि आज आपण इथे पोहोचलोय. कान्सचं नाव खूप मोठं आहे, तिथे जाणं तुझ्या अंगावर काटा येण्यासारखं. काय काय तुझ्या फिलिंग्स काय होत्या? तू पण असं होती, हो, लोकांच्या हो, फिलिंग्स हो. पण असतात. सर तिकडची लोक म्हणजे एकदम क्रेझी आहेत फिल्मला घेऊन. म्हणजे टॅलेंटला त्यांनी एवढं म्हणजे हे केलेलं आहे ना, की खूप क्रेझी पीपल आहेत. तर मला असं वाटतं की सध्या तसं ते आलं पाहिजे जरा भारतामध्ये, की इथे थोडंसं कसं आहे सर, कलागुणांना थोडा कमी वाव मिळतो, शिक्षणाकडे जास्त फोकस असतो. तर खूप आम्हाला छान वाटलं, की म्हणजे जेव्हा मी एक्साइटमेंट होतो स्टेजवर, की मग लिटरली म्हणजे अश्रू थांबत नव्हते, की अरे यार, गायकांना पूर्ण आयुष्य जातं कलाकाराला. कलाकाराचं एक स्वप्न असतं सर, की एक फक्त त्याला एक 70 मिळालं, त्याच्या कामाची एक पोचपावती मिळाली, त्याला बाकी काय नको असं. तर मी खूप हॅपी झालो सर कान्सला. इव्हन आर्या पण होती, तर त्या लोकांच्या रिॲक्शन्स, की यार फिल्म खूप छान आहे, मस्त आहे, काहीतरी हटका कन्सेप्ट आहे, नवीन जोडी आहे, तुम्हाला एवढं नसताना मग तुम्ही इथपर्यंत पोहोचलाच. हे सगळं श्रेय सर संपूर्ण टीमला जातं, एंटायर टीमला जातं. लेखक दिग्दर्शक आमचे राम सर, त्यांनाही जातं. ईच अँड एव्हरी पर्सन, त्यांना सगळ्यांना जातं. मला तर हेच सांगायला आवडेल की मूवी अजूनपर्यंत रिलीज नाही झालेला आहे,
बट ऍक्टरवाली फील मला कान्सला जाऊन ना नक्की आली आहे. म्हणजे लहानपणीपासून मी आलिया भट किंवा ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा या सगळ्यांना कान्स फिल्म फेस्टिवल रेड कार्पेटवरती बघते आणि मला जेव्हा स्वतःला संधी मिळाली तिकडे जायची तेव्हा मला खूपच आनंद झाला. म्हणजे लाईफमधला सगळ्यात वन ऑफ माय बेस्ट एक्सपिरियन्स होता कान्स जाणं. सो या. तुमच्याजवळ गाणं आहे, दोघांनी धमाल डान्स केलाय गाण्यात. काय त्या आठवणी काही गमती जमती आहेत त्या गाण्यामागच्या? कारण गाणं खूप फास्ट पेसने जातंय आणि दोघांचंही रिदम बरोबर त्याला मॅच होतोय. ऍक्च्युली त्या बाबतीत ही खूप नशीबवान आहे, कारण मला गाणं पण लक्षात ठेवायचं आहे, लिपसिंग पण करायची आहे, इथे प्रोडक्शनचा खर्चही बघायचा आहे, तो परत सगळ्यात महत्वाचा. स्टेप्स पण बघायचं. हिचं काय नाही, ही फक्त यायची मस्त, हा काय, हा ठीक आहे, ओके, हा चलो डन. पण माझ्या मागे असं एवढा व्याप होता ना, तरी पण मी केले. आणि सर, डान्सिंग इज नॉट माय कप ऑफ टी. मी कधीच नाचलो नाही माझ्या आयुष्यात, पण या फिल्मने मला नाचवलं सगळ्याच बाबतीत, आर्थिक बाबतीत असो किंवा स्टेप्सच्या बाबतीत असो. अजूनही नाचतोय सर. त्याच्यामुळे तारांग उडली आहे. पण ठीक आहे सर, चालू आहे. आम्ही छान म्हणजे प्रॅक्टिस खूप केली होती, तुफान प्रॅक्टिस केली होती. आमच्या डिरेक्टर्सांनी पण खूप प्रॅक्टिस केली होती. आमचे कोरिओग्राफर जीत सिंग यांची प्रॉपर टीम यांनी पण खूप मेहनत घेतली सर. पण मला खूप त्रास झाला भयंकर. म्हणजे ते गाणं लिपसिंग करा, मी मी ओरडाच खायचो. ही फक्त यायची आणि हसायची लांबून, हा हा. कारण ते एक तर स्टेप लक्षात ठेवायचो, गाणं विसरायचो, गाणं गेलं तर स्टेप विसरायचो. त्यात रात्री तो जमा खर्च. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, ते काय जिंगणान चिंगणान काय ते तसं होऊन जाऊ द्या. पण आम्ही सर खूप मेहनत त्याच्यात घेतली, सगळ्यांनीच मेहनत घेतली. आणि त्याचं आता तुम्हाला ते फळ दिसतंय आणि नक्कीच लोकांना ते गाणं आवडतंय सर. त्याच्यामुळे थँक्यू सर्वांनाच. अरे गाणं शूट करताना खूप धमाल आली. कारण आम्ही डान्सची प्रॅक्टिस एकदम जबरदस्त ह्याच्यानी जोशनी केलेली. सो आम्ही वी वर कॉन्फिडेंट की आम्ही काय मिस्टेक वगैरे करणार नाही मॅम. आणि आमची जी टीम होती डान्सची ती पण खूप कूल लोक होते सगळीजण. सो काही अडचण वगैरे काही आली नाही. खूप मजा आली. वेगवेगळे कॉस्ट्युम्स, वेगवेगळे अटायरमध्ये. इट वॉज काय अमेझिंग. वाटतं, कोण उत्तम डान्सर, हा का तू? तुला काय वाटतं? नाही, त्यांनी पण मला, म्हणजे मी तर डान्सरच आहे लहानपणीपासून ना, पण त्यांनी मला तुला डान्स टफ फाईट दिली. असं काही नाही. डेफिनेटली. टफ फाईट द्यावीच लागणार होती पैसा त्यांच्या. डेफिनेटली. चलो, थँक्यू सो मच. मजा आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा. आय होप ऊत महाराष्ट्रातल्या समान प्रेक्षकांना आवडेल. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातलाय. जाता जाता एका वाक्यात आमच्या प्रेक्षकांसाठी ऊत का बघावं, वेगळं पण काय एका वाक्यात? ऊत हा जरूर पाहावा, कारण ऊतमध्ये प्रत्येक ज्या घटना आहेत त्या तुमच्या आजूबाजूला, इवन तुमच्या जीवनातही घडल्या असतील. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष असं वाटलं की या गोष्टी, या घटना आज घडतायत, त्या माझ्या आयुष्यातही घडल्यात. आणि तेच रुपेरी पडद्यावर वेरा फिल्म्स निर्मित ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट रिलीज होतोय. तर सर्वांना, मायबाप रसिक प्रेक्षकांना हीच विनंती आहे की थिएटरला जाऊन तुम्ही तो पाहावा. कारण त्यानिमित्ताने एक नवोदित जोडी तुमच्या समोर येते. त्याचं स्वागत करावं एवढंच बोलू शकतो. येस, तुम्ही नक्की बघा. यंग जनरेशन तुमच्यासाठी ही मूवी आहे. भरकटलेला जो यूथ आहे त्यांना डायरेक्शन देण्यासाठी ही एक जबरदस्त फिल्म आहे जी तुमच्या भेटीस येत आहे. तर तुम्ही नक्की ही मूवी मिस नका करू. नक्की बघा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.